नमस्कार मंडळी, आज आपण मिश्र डाळींचा वापर करून वरून कुरकुरीत आतून मऊ अशा पद्धतीचे अप्पे कसे करायचे ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। मिश्र डाळीचे अप्पे करण्यासाठी सुरुवातीला इथे मी एका वाटीचा वापर केलेला आहे। ही वाटी वापरून मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी इथे मूग डाळ घेतलेली आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा मेथ्या आणि 5 चमचे इथे मी जाडे पोहे घेतलेले आहे। तर आता हे सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथे सर्व डाळी आणि तांदूळ काढून घेतल्यानंतर 1 चमचा मेथ्या घालायचे आणि त्यानंतर इथे जे पोहे घेतलेले ते पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आता हे सर्व डाळी आणि तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकता मी हे डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला पुरेसं असं पाणी घालायचं आहे, म्हणजे या डाळी आणि तांदूळ व्यवस्थित बुडतील, म्हणजे ते पूर्णपणे बुडतील अशा पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं आहे। आणि आता आपण हे साधारण 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे। तर इथे 5 ते 6 तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ आणि सर्व डाळी आपल्या छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत। आता यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून ठेवूया आणि ते मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। या मिक्सर जारमध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान फाईन असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर आपल्याला जे भिजवलेलं पाणी आहे त्याचाच करायचं आहे। आता इथे मी एक डबा घेतलेला आहे, या डब्यामध्ये मी काढून घेते। तर आता सर्व डाळ आणि तांदूळ मी अशाच पद्धतीने बारीक असं वाटून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता सर्व आपलं हे वाटून झालेलं आहे। तर इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचं हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आता हे रात्रभर आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे आणि आता सकाळी 7 ते 8 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ छान असं फुललं आहे। तुम्ही बघू शकता छान जाळी आलेली आहे आपल्या पिठाला। आता अप्पे करण्यासाठी यातलं थोडंसं पीठ आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता मी पीठ काढून घेतलेलं आहे। आपल्याला लागेल तसं आपल्याला इथे अप्पे करायचे, तर जितकं आपल्याला अप्पे करायचे तेवढंच पीठ मी काढून घेतलेलं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता बारीक चिरलेला टॅमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे। आता सुरुवातीला मी एक तडका तयार करून घेणार आहे। तडका पॅनमध्ये तेल घालायचे, तेल छान गरम झाल्यानंतर राई घालायची, राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे, हिंग घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हिरवी मिरची टाकायची आणि आता तयार केलेला तडका आपण या पिठामध्ये ओतून घ्यायचा आहे। छान असा खमंग तडका टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, त्यानंतर टॅमॅटो आणि आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालायची। तर तुम्हाला हवा असेल तर अजून दुसऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। तर मस्त असं आपलं हे अप्प्याचं बॅटर तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ छान असं तयार झालेलं आहे, चांगलं सरबरीत असं झालेलं आहे। तर आता इथे गॅसवरती अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला तेल सोडायचं आहे। तर सगळ्यामध्ये आता मी तेल सोडून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची, लो फ्लेमवरतीच आता आपल्याला हे अप्पे तयार करून घ्यायचे। आता सुरुवातीला मधल्या भागामध्ये आपल्याला हे अप्प्याचं बॅटर ओतून घ्यायचं आहे, कारण मधल्या भागामध्ये हीट जास्त असते त्यामुळे ते पटकन वाफले जातात। आणि आता आपण साईडच्या बाजूने बॅटर सोडून घेऊया। तर आता सगळीकडे अशाच पद्धतीने थोडं थोडं आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। तर आता सगळं बॅटर ओतल्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची। लो फ्लेमवरती आता आपल्याला खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे। साईडनी तुम्ही बघू शकता कडा सुटू शकतात। तर इथे एका स्टिकच्या साहाय्याने मी चेक करते आहे, तुम्ही बघू शकता कसे छान असे
सोनेरी रंगावरती भाजले गेलेले आहेत। आता हे सर्व आप्पे आपण पलटून घेऊया। पलटून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचे आहेत। आणि आता तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूनी आपले हे आप्पे छान असे सोनेरी रंगावरती भाजले गेलेले आहेत। तर आता आपले हे आप्पे रेडी झालेले आहेत। तर तयार झालेले आप्पे मी डिशमध्ये काढून घेते। तर अशाच पद्धतीने बाकीचे पण करून घ्या। तुम्ही बघू शकता मस्त वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत। तर पुन्हा आता दुसरी बॅच पण मी अशाच पद्धतीने तयार करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंगावरती आपले आप्पे तयार झालेले आहेत। वरतून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे हे आप्पे रेडी झालेले आहेत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे आप्पे करून बघा। तुम्हाला हे मिश्र डाळींचे आप्पे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।